नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? दोन वेगवेगळ्या बसेस वेगवेगळ्या वेळेस सुटतात आणि त्या परत एकत्र किती वाजेला मिळतील किंवा किती वेळेनंतर मिळतील, किंवा दोन वेगवेगळ्या लांबीच्या दोऱ्या समान तुकड्यात कापायच्या आहेत तर त्यामध्ये सर्वात मोठा तुकडा किती लांबीचा असेल? अशा प्रश्नांची उत्तरे काढण्यासाठी आपल्याला एलसीएम आणि एचसीएफ माहीत असणे आवश्यक असते. तर एलसीएम आणि एचसीएफ कसे काढावे, काढायच्या पद्धती किती कोणत्या हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे. आता त्यांचा उपयोग करून व्यवहारात येणारी दैनंदिन जीवनातील एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व्ह करायची ते आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः एलसीएम आणि एचसीएफचे एक्झाम्पल कसे ओळखावे. जर उदाहरणामध्ये पुन्हा एकत्र कधी येणे, किती वेळाने किंवा पुढील समान वेळ किती, कमीत कमी असे शब्द आले असतील तर ते उदाहरण एलसीएम म्हणजेच लसावीवर आधारित असते. तर एक्झाम्पलमध्ये सर्वात मोठा समान भाग, समान गट किंवा समान तुकडे, जास्तीत जास्त असे शब्द असतील तर ते उदाहरण एचसीएफ म्हणजे मसावीवर आधारित असते. तर त्यासाठी मित्रांनो आपण काही उदाहरणं पाहूयात. पहिल्या उदाहरणात एक बस दर 12 मिनिटांनी आणि दुसरी बस दर 18 मिनिटांनी बस स्थानकावर येते. दोन्ही बस एकाच वेळी निघाल्या तर पुन्हा दोन्ही बस एकत्र किती वेळाने येतील. आता या उदाहरणाचे जर आपण ऑब्झर्व केले तर शब्द येतोय पुन्हा दोन्ही बस एकत्र किती वेळाने येतील. पुन्हा एकत्र कधी येतील म्हणजे किती वेळाने येतील, याचा अर्थ तोच निघतोय. म्हणजे हे उदाहरण आपल्याला एलसीएम वापरून सोडवता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही बसेसचा जो दर आहे, एका बसचा दर 12 मिनिट आणि दुसऱ्या बसचा दर 18 मिनिट, आपण त्यांचे एलसीएम काढूयात. म्हणून LCM ऑफ 12 and 18. आता एलसीएम कसे काढावे हे आपण मागील व्हिडिओत पाहिलेच आहे, तरी पुन्हा एकदा लक्ष द्या. 12 आणि 18 2 प्राईम नंबरने दोघींना डिवाइड होते, म्हणून बेसक 12 बेनम 18. 3 ने दोघी संख्यांना भाग जातोय, म्हणून 3 3 दुने 6 3 त्रिक 9. पुढे 2 आणि 3 दोघं प्राईम नंबर आहेत, दोघांना कोणत्याच नंबरने भाग जाणार नाही, म्हणून त्यांना स्वतःनेच भाग जाईल. बे 1 बे 3 तसाच. पुढे 3 ने भागूयात, 3 1 ते 2 3 2 3 हे यांचे दोघांचे प्राईम फॅक्टर कॉमन फॅक्टर झाले, कॉमन आणि हे नॉन कॉमन, यांचे मल्टिप्लिकेशन म्हणजे एलसीएम. एलसीएमच्या सूत्रानुसार मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर 2 आणि 3 यांचे मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाइड बाय 2 3 अनकॉमन फॅक्टर. मल्टिप्लिकेशन केले, बे त्रिक 6 6 दुने 12 12 त्रिक 36. म्हणजे 12 आणि 18 या दोघांचे एलसीएम आले 36. याचा अर्थ 12 मिनिटांनी आणि दुसरी बस 18 मिनिटांनी जी सुटत आहे ते परस्परांना एकत्र 36 मिनिटांनी मिळतील. एकत्र 36 मिनिटांनी येतील. म्हणजे 36 मिनिटानंतर त्या बस पुन्हा बस स्थानकावर मिळतील. अशा प्रकारे आपल्याला एलसीएमचा उपयोग करून दोन्ही बस किती वेळाने येतील हे आपल्याला काढता येईल. आता पुढचे एक्झाम्पल पाहूया मित्रांनो. या उदाहरणामध्ये 24 चॉकलेट आणि 36 बिस्किट समान गटात वाटायची आहेत. प्रत्येक गटात दोन्ही वस्तू पूर्णपणे विभागल्या पाहिजेत, तर जास्तीत जास्त किती गट बनतील आणि प्रत्येक गटात किती चॉकलेट आणि बिस्किट असतील असे विचारले आहे. येथे सुद्धा उदाहरणाचे आपण निरीक्षण केले असता शब्द आला आहे जास्तीत जास्त. जास्तीत जास्त हा शब्द आला आहे म्हणजे आपणास एचसीएफ कडे जावे लागेल. जास्तीत जास्त समान गट असे शब्द असल्यास एचसीएफ काढावे ही त्याची ट्रिक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, इथे 24 चॉकलेट आणि 36 बिस्किटे यांचे आपल्याला एचसीएफ काढावे लागेल. म्हणून मसावी म्हणजेच एचसीएफ ऑफ 24 and 36. म्हणून 24
आणि 36 यांचे आपण फॅक्टर पाडून मसावी काढूयात. 2 ने भाग दिला, भागाकार 12 आला, 36 भागिले 2 केले 18 आले. परत 2 ने भाग जातोय, बेसक 12 बेनम 18. पुढे परत 6 आणि 9, 3 ने भाग जातोय, 3 दुने 6 3 त्रिक 9. आता 2 आणि 3 हे प्राईम फॅक्टर आहेत म्हणून 2 ने भागले 3 तसाच, परत 3 ने भागले 3 1 3. आता HCF म्हणजे काय? HCF म्हणजे ज्यांचे HCF काढायचे आहे त्यांच्या फक्त कॉमन फॅक्टरचे मल्टिप्लिकेशन म्हणजे HCF करिता येथे 2 आणि 3 हे कॉमन फॅक्टर आहे. म्हणजे 2 ने दोघांना भाग गेला आहे, या 2 ने पण दोघांना भाग गेला आहे आणि या 3 ने पण दोघांना भाग गेला आहे. मात्र या 2 ने या 3 ला भाग गेला नाही करिता 2 आणि 3 हे कॉमन फॅक्टर नाही. तर LCF काढण्यासाठी फक्त मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर करतात. 2 गुणिले 2 गुणिले 3 2 4 4 त्रिक 12. म्हणून 24 आणि 36 या दोन संख्यांचे HCF म्हणजे मसावी आला 12. म्हणजे या ठिकाणी किती गट बनतील तर 24 चॉकलेट आणि 36 बिस्किट वाटण्यासाठी समान 12 गट बनतील. म्हणून समान गटांची संख्या बरोबर 12. आता समान गट 12 बनलेत. प्रश्नामध्ये विचारले आहे प्रत्येक गटात चॉकलेट आणि बिस्किट किती येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गटातील चॉकलेटची एकूण संख्या 24 आहे. त्या 24 ला आलेल्या मसावीने भागून टाका. 24 भागिले 12 केले 12 1 12 12 दुने 24. म्हणजे प्रत्येक गटात चॉकलेट 2 येतील आणि बिस्किटची संख्या काढायची आहे. तर प्रत्येक गटात येणारे बिस्किट बरोबर येथे बिस्किटची संख्या एकूण 36 आहे म्हणून 36 ला सुद्धा आलेला मसावी 12 ने भागून टाकले. 12 1 12 12 त्रिक 36. अशा प्रकारे या उदाहरणामध्ये एकूण समान गट 12 बनतील आणि प्रत्येक गटात चॉकलेटची संख्या 2 असेल तर प्रत्येक गटात बिस्किटची संख्या 3 असेल. अशा प्रकारे आपण LCM आणि HCFचा उपयोग करून डेली लाईफ मधील उदाहरणं सोडवू शकतो. परत एक उदाहरण पाहू. या पुढील उदाहरणांमध्ये मित्रांनो, एक हिरवा सिग्नल दिवा 30 सेकंद व दुसरा सिग्नल दिवा 45 सेकंदांनी लागतो. दोन्ही दिवे एकाच वेळी लागले तर पुन्हा कधी एकत्र लागतील. उदाहरणाचे परत ऑब्झर्वेशन करा. जर पाहिले तर पुन्हा कधी एकत्र लागतील. LCM आणि HCF मध्ये पुन्हा एकत्र कधी लागतील म्हणजे या उदाहरणामध्ये सुद्धा आपणास LCM काढावे लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दोघांचे LCM काढूयात. LCM ऑफ 30 and 45. 30 आणि 45 या दोघांचे LCM काढूयात. 30 आणि 45 चे LCM. दोघी संख्यांना 5 ने भाग जातोय. 5 सक 30 5 नम 45. 6 आणि 3 6 आणि 9 ला 3 ने भाग जातोय म्हणून 3 दुने 6 3 त्रिक 9. पुढे 2 1 2 3 तसाच, परत 3 ने भागून टाकले 3 1 3. तर या दोघांचे LCM म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. 5 त्रिक 15 15 दुने 30 30 गुणिले 3 केले तर 90 येते. या ठिकाणी हिरवा सिग्नल आणि दुसरा हिरवा सिग्नल 45 आणि 30 सेकंदांनी लागतायत म्हणून याला युनिट येईल सेकंद. याचा अर्थ ते दोन्ही दिवे परत एकत्र 90 सेकंदांनी लागतील किंवा 90 सेकंदाचेच आपण तासामध्ये रूपांतर केले तर 1 तास आणि 30 सेकंद.
एकत्र लागण्याचा दिवे एकत्र लागण्याचा वेळ 1 तास 30 सेकंद. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला LCM वापरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता आले. आता पुढचे एक्झाम्पल आहे 18 मीटर आणि 30 मीटर लांबीच्या दोन दोऱ्या आहेत. त्यांचे समान लांबीच्या सर्वात मोठ्या तुकड्यात कापायचे आहेत. तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल, तसेच दोन्ही प्रकारच्या दोऱ्यांचे किती तुकडे होतील. आता या ठिकाणी परत उदाहरणाचे ऑब्झर्वेशन केले तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल, तसेच सर्वात मोठा हा शब्द आला आहे. तर या ठिकाणी LCM मध्ये सर्वात मोठा किंवा जास्तीत जास्त दोघींचा अर्थ सेमच आहे. म्हणून या उदाहरणामध्ये आपल्याला 18 मीटर आणि 30 मीटर या दोन्ही संख्यांचा मसावी म्हणजे HCF काढावा लागेल. म्हणून HCF ऑफ 18 and 30 18 आणि 30 यांचे फॅक्टर पाडूयात. 6 ने दोघींना भाग जातोय. 6 त्रिक 18 6 पंचे 30. आता 3 आणि 5 या दोघी मूळ संख्या आहेत, त्यांना स्वतःनेच भाग जाईल. म्हणून 3 1 3 5 तसाच 5 1 5 तसाच. आणि HCF ऑफ 18 आणि 30 आपणास माहिती आहे मल्टिप्लिकेशन ऑफ ऑनली कॉमन फॅक्टर, म्हणजे साधारण जे सामायिक अवयव आहेत त्यांचा गुणाकार म्हणजेच मसावी असतो. तर या ठिकाणी फक्त 6 हाच कॉमन फॅक्टर आहे. म्हणून या उदाहरणाचे HCF आले 6. येथे 18 मीटर आणि 30 मीटर असे दोरीचे लांबीचे तुकडे आहेत, म्हणून त्याला एकक येईल मीटर. तर मित्रांनो 18 मीटर आणि 30 मीटर या दोन वेगवेगळ्या दोऱ्यांचे जर आपण तुकडे केलेत समान, तर मोठ्यात मोठा तुकडा प्रत्येक तुकडा 6 मीटर लांबीचा असेल. आता प्रश्नात विचारले आहे किती लांबीचा असेल, तर 6 मीटर लांबीचा असेल. तसेच दोन्ही प्रकारच्या दोऱ्यांचे किती तुकडे होतील. पहिला प्रकार दोरीचा होता 18 मीटर लांबीचा, म्हणून 18 मीटर लांबीच्या दोरीचे तुकडे बरोबर दोरीची लांबी आहे 18 मीटर, म्हणून 18 भागिले त्याच्या मसावी 6 ने भागून टाकले. 6 1 6 6 2 12 6 त्रिक 18. म्हणजे जी दोरी 18 मीटर लांबीची आहे त्याचे एकूण 6 मीटर लांबीचे 3 तुकडे होतील. तर दुसरी दोरीची लांबी 30 मीटर, म्हणून 30 मीटर लांबीच्या दोरीचे तुकडे, दोरीची लांबी 30 मीटर आणि मसावी आहे त्याचा 6, म्हणून 6 ने भागून टाकले 30 ला तर 5. अशा प्रकारे 30 मीटर लांबीच्या दोरीचे तुकडे 6 मीटरचे एकूण 5 होतील. तर विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणांवरून आपणास दैनंदिन जीवनातील LCM आणि HCF वरील उदाहरणे कशी सोडवायची हे तुमच्या लक्षात आले असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि मित्रांना शेअर करा, तसेच कमेंट करायला विसरू नका.